मराठी भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन्ही ठाकरे बंधूंना इशारा। शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमी तर राज ठाकरेंना शिवसेनेतनं आम्ही बाहेर काढलं नाही, कुणी काढलंय सर्वांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरेंचा पक्ष सर्वात आधी शरद पवारांनीच फोडला, शिवसेना फोडण्याचा आरोप ठाकरे आमच्यावर करू शकत नाहीत। या मुलाखतीत आणखी एक फडणवीसांचं वक्तव्य समोर। ठाकरे घराणं नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवायला बसलोय। खासदार नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे विकृत प्रवृत्ती, आता राजकारणात त्यांचा उपयोग नाही, नारायण राणेंचं वक्तव्य। खोक्याची भाषा फडणवीसांनी करू नये, सरकारची निर्मिती खोक्यातनच झाली, 50 खोके एकदम ओके म्हणणारे गोरंट्याल। फडणवीसांच्या पक्षात अजून खोक्याची ओढाताण सुरूच, त्यावर बोला संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल। आम्ही गुजरातला जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरत नाहीत, मराठी भाषेसाठी हिंसाचार करणार, काय करायचं ते करा, संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा। राज ठाकरेंचा जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, उद्योग बाजारपेठा मराठी लोकांनी निर्माण केलेलं नाही, उद्योगधंद्यांमध्ये परप्रांतीयांचं सुद्धा योगदान, राज ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंचं वक्तव्य। आतंकवादाला रंग नसतो, आता अति कडवी विचार हाच आतंकवाद, अति कडव्या विचारांचे कोणत्याही धर्माचे नेते केवळ राजकीय पोळ्या शेकतात, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती मुर्मूंची भेट घेतली, मोदींनी राष्ट्रपतींची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती। वसतिगृहासाठी 10 ते 15 कोटी कितीही पैसे मागा, लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे, अकोल्यातल्या एका कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही, उधळपट्टी करण्याचा आणि बॅगा भरण्याचा अधिकार कोणालाही नाही, मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। ग्रामसेवकाला कांचिलात मारण्याची धमकी कोणत्या अधिकारानं, राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट। फरार आरोपी गोट्या गित्तेनं जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली, जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे नाहीत, आव्हाडांना महागात पडणार। मकोका आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित फरार आरोपी गोट्या गित्तेनं स्वतःचा व्हिडिओ व्हायरल केला। फरार आरोपी गोट्या गित्ते यानं आव्हाडांना धमक्या दिल्या दरम्यान राज्याचा गृह विभाग यामुळे काय करतोय, रोहित पवारांचा ट्विट करत सवाल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं घर बॉम्बनं उडवण्याची धमकीचा फोन करणाऱ्याला पोलिसांकडून अटक, तर नागपूरच्या प्रतापनगर पोलिसात गुन्हा दाखल। मेघदूत बंगल्यातील गृहप्रवेशाच्या वेळी शंभूराज देसाईंना अश्रूनावर, तब्बल 55 वर्षांनंतर शंभूराज देसाईंचा आपल्या मातोश्रीसह गृहप्रवेश। जितेंद्र आव्हाडांकडून येऊरच्या जंगलात पाहणी, येऊरच्या जंगलामध्ये अनधिकृत बंगले असल्याचा आव्हाडांचा आरोप। सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं, सनातनी लोकांना विकृत म्हणायला घाबरू नये, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। तर गलिच्छ राजकारणासाठी आव्हाड हिंदू समाजाला बदनाम करतायत, आव्हाडांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागावी, आव्हाडांच्या वक्तव्यानंतर आमदार राम कदमांची प्रतिक्रिया। पनवेलमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना डान्स बार त्यांनी फोडला, अमराठी लोकांचं रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी वक्तव्य केलं होतं। राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न, मुंबईमध्ये पार पडणाऱ्या साखरपुड्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र। काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदावर सोनल लक्ष्मी यांची नियुक्ती, माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून सोनल लक्ष्मी यांचं अभिनंदन करत शुभेच्छा। राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षाला धमकी, भरणेंसंदर्भात बेताल वक्तव्य कराल तर हाताखालून काढू असं म्हणत मारण्याची धमकी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटेंची महारुद्र पाटलांना धमकी। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग, आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत, एसआयटीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मदत करणार, एसआयटी लवकरच बीडमध्ये दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अखेर गुन्हा दाखल, नवा मोंढा पोलिसात गुन्हा, नेमके किती जणांवर आता गुन्हे दाखल झाले या संदर्भात मात्र पोलिसांकडून गुप्तता। नुकसान शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं होतंय, हा मराठी माणसाचा अपमान, अशी मुक्ताफळं उधळू नयेत, शिरसाट यांच्यावर बोलताना अविनाश अभ्यंकरांची प्रतिक्रिया।
वनतारामधील नांदणीच्या माधुरी हत्तीणीचा तपास करतानाचा व्हिडिओ पेटाकडून पोस्ट. हत्तीणीला कोणता आजार आहे का हे तपासण्यासाठी हत्तीची तपासणी. हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात उद्या कळमनुरी ते हिंगोली अशी पायी कावड यात्रा निघणार. कावड यात्रेच्या समारोपासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार. बांगर यांची माहिती. कल्याणमध्ये काँग्रेसच्या सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांचा भाजपात प्रवेश, तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न. मनपा निवडणुका स्वबळावर लढण्याचेही चव्हाणांचे संकेत. नांदेडच्या बिलोलीमध्ये 1.5 एकर पपई बागेवर रोगाचा प्रादुर्भाव. फळधारणा होत असतानाच रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये मळी मिश्रित पाणी सोडल्याचा प्रकार समोर. डिग्रस भागातील नागरिकांकडून पर्यावरण मंडळाकडे तक्रार. ठाण्याच्या शहापूरमध्ये भात पिकावर बगल्या रोगाचा प्रादुर्भाव, तर शेतकरी यामुळे आर्थिक संकटात. पुण्याच्या आळेफाटामधील बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक, परिणामी बाजारभाव घसरण झाल्याची समोर. तर कांद्याला प्रति किलो 17 रुपयांचा दर, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. सांगलीमध्ये द्राक्ष बागायतदार आक्रमक. चिनी बेदाण्यांवर बंदीसाठी 6 तारखेला मोर्चाची हाक. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदाराचा निर्णय. रत्नागिरीमध्ये खरीप पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये कमी उत्साह. पीक विमा योजनेत 1513 शेतकऱ्यांचा सहभाग. वाशिममध्ये स्थानिक बाजारपेठांमध्ये हिरव्या वांग्याला चांगली मागणी. वांग्याला 40 ते 45 रुपये प्रति किलोचा दर. शेतकऱ्यांमध्ये यामुळे समाधान. भंडाऱ्याच्या पवनीमध्ये कुराडा तलावात 52 एकरात सौंदर्यीकरण होणार. आमदार नरेंद्र भोंडेकरांनी या कामाची पाहणी करत दिली माहिती. सांगलीच्या मिरजेत सम्राट दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचं आगमन. हजारोंच्या संख्येनं गणेश भक्तांची इथे उपस्थिती. आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते बाप्पाचं पूजन. हिंगोलीतील कावड यात्रा बीडमधील वैद्यनाथ मंदिरामध्ये दाखल. श्रावण महिन्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांची इथे मोठी गर्दी. पुण्याच्या रांजणगाव महागणपती शाळेचा अनोखा उपक्रम. 1 राखी जवानांसाठी, हा राखी वृक्षांसाठी एक स्तुत्य उपक्रम. वाशिमच्या साखळी जिल्हा परिषद शाळेला संगणक संच भेट, तर शाळेतील 1067 विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणाची संधी यामुळे उपलब्ध. मासेमारी हंगामाला सुरुवात. मालवण, वेंगुर्ला, निवती समुद्र या किनाऱ्यावर मासे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातवली जवळ खड्ड्यांचं साम्राज्य. मागील 6 महिन्यांपासून पुलाचं काम सुद्धा रखडलेलं होतं. वाहनधारकांना नाहक त्रास. प्रशासनाकडे आता याची दखल घेण्याची मागणी. अमरावतीच्या चांदूर रेल्वे बस आगारावर अनियमित बस फेरीमुळे त्रस्त विद्यार्थ्यांची धडक, तर चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर मार्गावर अनियमित बस फेऱ्यांमुळे विद्यार्थी प्रचंड त्रस्त. राज्यभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीतांवर कवायत, तर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम. अमरावतीमध्ये शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना नाहक त्रास. या गंभीर समस्येकडे सरकारनं लक्ष द्यावं, शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या यावल वनक्षेत्रातील सातपुडा जंगल सफारीचं उद्घाटन. मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन संपन्न. त्यांनी घेतला जंगल सफारीचा आनंद. वाशिममध्ये जीवे मारण्याची धमकी देऊन तरुणीवर 2 महिन्यांपासून अत्याचार, तर आरोपी अटकेत. जवळका पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या कुरखेडमध्ये अंत्ययात्रेच्या वेळी ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातनं प्रवास. स्मशानभूमीची मागणी करून सुद्धा प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात प्रेसशी बोलण्यावरून मामाकडून भाच्याची हत्या, तर हत्येनंतर पळून जाणाऱ्या मामाला रेल्वे स्थानक परिसरातनं अटक.